व्यसन मुक्तीसाठी पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून पुढाकार घेण्यात आलेला आहे आणि सर्व शहरातील शाळा कॉलेजेस विद्यार्थी संघटना यामध्ये सहभागी झालेल्या आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शहरामध्ये आणि जिल्ह्याभरात अंमली पदार्थांचा वापर आणि त्याचं रॅकेट पाहायला मिळतं. आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदीजी त्यांनी नशामुक्त अभियान, नशामुक्त भारताचं एक मोठं अभियान सुरू केलेलं आहे. देशामध्ये ते सुरुवात होत असताना राज्यामध्ये सुद्धा आपले लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा तशाच प्रकारचं अभियान आता राज्यभरामध्ये सुरू केलेलं आहे. पण मला वाटतं अहिल्यानगरमध्ये आपला पहिला जिल्हा आहे राज्यामध्ये अशा अभियानाला जिल्हा पातळीवर सुरुवात केलेली आहे. मी जिल्ह्यातील सर्व आमचे पोलीस अधीक्षक आणि प्रशासनाचं अभिनंदन करतो आणि आज नशामुक्त भारताची ही घोषणा जे अभियान आदरणीय प्रधानमंत्र्यांनी सुरू केलं आहे, आज काळाची पावलं ओळखून अंमली पदार्थाचा जो प्रचंड प्रमाणामध्ये आज त्याचा बाजार होतोय, त्याचं लोक व्यसनाच्या अधीन जातात, त्यातून आता त्यांना मुक्त करायचं, लोक जागृती करून अधिकाधिक लोकांनी ह्या अशा व्यसनापासून बाजूला राहावं, त्यासाठी मला वाटतं अभियानाचे निश्चितपणे त्याची उपयुक्तता ठरणार आहे. दुसऱ्या टप्प्यामध्ये आपल्या अहिल्यानगरच्या प्रत्येक महाविद्यालयामध्ये जाऊन, शाळेमध्ये जाऊन काउन्सिलर्स नेमून मला वाटतं त्यामध्ये सुद्धा एक काउन्सिलिंग करण्याचं काम जिल्ह्याच्या वतीनं मी आता करण्याचा निर्णय आज केलेला आहे. त्याची सुद्धा सुरुवात मी आता लगेच करणार आहे. जिल्ह्यात काही नवीन पोलीस स्टेशन प्रस्तावित होते, ते मंजूरही झालेले आहेत, मात्र पुरेशा मनुष्यबळाअभावी हे नवीन जे पोलीस स्टेशन्स आहेत ते ओपन होत नाहीत. 15 ऑगस्टला काही होतील का त्यातली, किंवा काय त्याची हे आमचा प्रयत्न आहे. मी स्वतः राज्याचे पोलीस महासंचालकांशी बोललेलो आहे. मनुष्यबळ वाढवून देण्याबद्दल विनंती केली आहे. आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री महोदय, ते गृहमंत्री सुद्धा आहेत, त्यांना मी विनंती केलेली आहे. आता आपला प्रयत्न आहे की जर मनुष्यबळ वाढून मिळालं तर ज्या पोलीस स्टेशनची जी आता संख्या वाढणार आहे त्यासाठी त्याचा उपयोग होईल. तर प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथक देखील आता नियुक्त करण्यात, प्रत्येक पोलीस ठाण्यामध्ये अंमली पदार्थ विरोधी पथक देखील नियुक्त करण्यात येईल. आता मनुष्यबळाचा प्रश्न आहे, परंतु विशेष करून जिल्हा नियोजन मंडळातून प्रत्येक पोलीस विभागाला अशा प्रकारची काही आम्ही साधनं उपलब्ध करून देतोय की ज्यामध्ये प्रत्येक डिव्हिजनमध्ये किंवा आपले जेवढे जे SDPOचे डिव्हिजन आहेत तिथे जरी आपल्याला एखादं वाहन उपलब्ध करता आलं पाहिजे, महिला पोलीस कर्मचारी त्याच्यामध्ये राहतील, त्याला थोडा कलर आम्ही वेगळा देतोय त्यातून मग अधिक त्याला ह्या सगळ्या अंमली पदार्थ विरोधी मोहिमेला त्यामुळे गती येईल. दुसरं झालं गंभीर प्रमाणपत्र संदर्भात आता जे आहे त्यांनी कुठेतरी आरोप केलेला आहे, ते प्रमाणपत्र अवैध होत आहे, ते बरोबर आहे, कुठेतरी OBC आरक्षणावर घाला घालण्याचा प्रयत्न आणि सरकारमधले जे मंत्री आहेत जाणीवपूर्वक अवैधला वैध करण्याचा प्रयत्न करतात समितीच्या मार्फत असा आरोप करतात. असं की असं आपण जे दाद पडताळण्यात समिती आहेत त्याला ते कॉन्स्टिट्युशनल अथॉरिटीज आहे, त्यांना काय कोणी दारेशन देऊ शकत नाही प्रमाणपत्र खोटं देण्याबद्दल. एक व्यवस्था निर्माण झाली अनेक वर्षाची, मान्य सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ती व्यवस्था राज्यामध्ये काम करते. आता वंशावळ समिती गाव पातळीवर आहे, तालुका पातळीवर आहे, त्यांनी तो निर्णय ज्या पद्धतीने समोर पुरावे येतात ते निर्णय करतात. आता काही बाबतीमध्ये जर काही खोटे कागदपत्र दिले असतील, काय झाले असेल तर त्याच्यामध्ये त्यांना दाखले दिले असतील तर रद्द होतील किंवा मिळणार नाही. त्यामुळे त्याला राजकीय हस्तक्षेप करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पण कुठेतरी आरोप प्रत्यारोप करून दोन समाजात तेढ निर्माण करण्याचं असं वाटतं. दुर्दैवाने लक्ष्मण हाकेंची हाक कोणी ऐकायला तयार नाही, हे त्यांचं दुर्दैव आहे. त्यामुळे त्या त्रागापोटी ते जास्त मला वाटतं आरोप करतायत. अहिल्यानगर पोलीस दलाच्या माध्यमातून अंमली पदार्थ विरोधी जनजागृती मोहीम याची सुरुवात झालेली आहे. देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, राज्याचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी आवाहन केलं. आव्हानाला अतिशय सकारात्मक प्रतिसाद देत राज्यातील सर्व राज्यात
पहिल्यांदाच अहिल्यानगरमध्ये हे अभियान सुरू झालेलं आहे. शेवटी समाज माध्यमामध्ये आणि समाजामध्ये एवढा सुळसुळाट या अंमली पदार्थाचा झालेला आहे आणि थेट देशाच्या पंतप्रधानांनी आवाहन केलं, राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलं. याच्यानंतर निश्चितच सर्वांची जबाबदारी बनते की अशा पद्धतीचे इनपुट्स आणि सर्व रिपोर्ट आल्याच्या नंतर शेवटी आपली भविष्यातील पिढी ही बिघडू नये, भविष्यातील पिढीच्या त्यांना वाईट सवयी लागू नये, त्याच्यापासून दूर राहिल्या पाहिजेत. आणि त्याच्यामुळे ही चळवळ, ही मोहीम सर्वांनी मिळून हाती घेतल्याच्या नंतर निश्चितच आपल्या भविष्यातील आदर्श पिढी घडू शकते, त्यांचं भविष्य चांगल्या पद्धतीनं होऊ शकतो. ते कुटुंबाचेच फक्त भविष्य नाहीये, तर ते आपल्या जिल्ह्याचं भविष्य, आपल्या राज्याचं भविष्य आणि आपल्या देशाचं देखील भविष्य आहे. आणि हे नवोदित कमी वयातले विद्यार्थी दशेमध्ये त्यांना कुठलीही उमज नसल्याने त्यांच्याही बाब निदर्शनास आणून देणं आवश्यक आहे. त्यामुळं प्रशासनाने ही मोहीम हाती घेतलेली आहे आणि त्यासाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक एम सुदर्शन यांनी पुढाकार घेतला. सगळ्याच प्रशासनाने त्याला पाठिंबा दिलेला आहे. मला वाटतं जिल्ह्यामध्ये निश्चित स्वरूपामध्ये ही मोहीम यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. कुठेतरी जिल्हा बँकेच्या निवडणुकाचा त्याचं काय आलंय ते आंदोलन episode सोहळा आहे. गुरकुटे असतील, कुठेतरी मागणी करतायत की राम शिंदेंनी पॅनल उभा करावं, कुठेतरी मार्गदर्शन करावं. जिल्हा बँकेची निवडणूक अहिल्यानगरची प्रतीक्षेत आहे. या निवडणुकीमध्ये संभाजीनगर आणि अहिल्यानगर या निवडणुका दोन्ही एका बरोबर लागणं अपेक्षित होतं, परंतु काही तांत्रिक अडचणी असतील असं वाटतं आणि म्हणून या संभाजीनगरची निवडणूक झाली, परंतु अहिल्यानगरची अजून झाली नाही किंवा प्रारूप मतदार यादी देखील प्रसिद्ध झाली नाही. त्यामुळं निश्चित स्वरूपामध्ये प्रतीक्षेत आहे आणि सगळ्यालाच त्याची उत्सुकता आहे आणि निवडणूक लागल्याच्या नंतरच त्याचं चित्र स्पष्ट होईल. मला असं वाटतं की शेवटी जिल्ह्याची बँक ही अतिशय कामधेनू आहे, सहकाराचा कणा आहे आणि आपली जिल्ह्याची बँकेचं मोठं नावलौकिक आहे. त्याच्यामुळं लक्ष बँकेच्या निवडणुकीला लागणं हे साहजिक आहे. धन्यवाद.